आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। 2 अगस्त से 8 अगस्त 2024 तक धुले शहर की ज्योति सिनेमा घर में मराठी चित्रपट कलयुगाची मुलगी रिलीज होने जा रही है। इस चित्रपट के प्रोडक्शन संजय अहिरे द्वारा निर्मित एक सामाजिक चित्रपट हमारे खानदेश के प्रतिभाशाली अभिनेताओं और तकनीशियनों के साथ हमारे धुले ज़िले में शूट की गई। ये चित्रपट 2 अगस्त से 8 अगस्त तक 12 से 3 का एक शो ज्योति सिनेमा घर में रिलीज़ होने जा रही है। ऐसी मालूमात कार्यकारी निर्माता भट्टी चौधरी ने पत्रकारों के माध्यम से जनता को दिया। आता इथं आलेल्या सर्व पत्रकारांचे मी आभार व्यक्त करतो। कलियुगाची मुलगी हा जो काही चित्रपट आहे, या चित्रपटासंदर्भात जर काही ठळक वैशिष्ट्ये सांगायची म्हटली तर संपूर्णतः आपल्या खानदेशातील कलाकारांना घेऊन तयार केलेला आणि फक्त खानदेशमध्ये शूट झालेला हा चित्रपट आहे। सामाजिक विषयावर हा चित्रपट भाष्य करतो। सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांची जी काही विचारसरणी आहे, त्या विचारसरणीशी सुसंगत असा कलियुग आहे का, या संदर्भात या चित्रपटात बऱ्यापैकी प्रकाश टाकण्यात आला आहे। महिला वर्गांनी सक्षमीकरण कसं करावं, त्यांनी कशा पद्धतीने सामोरं जावं, या संदर्भात देखील हा चित्रपट बऱ्यापैकी सगळीकडे मार्गदर्शन करत आहे। या चित्रपटामध्ये जे प्रमुख भूमिका आहे ती योगेश निकम यांची, त्याच्यासोबत दिलेला आहे भावना आखाडे, संजय विश्वते म्हणून आमच्याकडे भूमिका कलाकार आहे। अशा पद्धतीने अतिशय सुंदर असे चांगले कलाकारांना घेऊन आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली आहे। एकंदरीत आम्हाला चित्रीकरणाला साधारणतः 1.5 महिने लागले। त्यानंतर हा चित्रपट पोस्ट प्रोडक्शनला गेला, एडिटिंग, DI, त्यानंतर सेन्सॉरला बराच वेळ लागला। सेन्सॉरही होऊन हा चित्रपट आला आहे आणि आता आमच्या सगळ्या एम्प्लॉयर टीमची जी काही मेहनत आहे ती आता आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत। येत्या 2 ऑगस्ट रोजी गिरती टॉकीजला दुपारी 12 ते 3 या शो पासून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे। मी धुळेकर तमाम नागरिकांना आवाहन करतो की संपूर्ण परिवारासकट बघण्यासारखा हा चित्रपट आहे। आपल्या भागातील कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत, तर एक सांस्कृतिक चळवळीस बळ मिळावं त्यासाठी केलेला आमचा हा खालीचा प्रयत्न आहे। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद जर आम्हाला मिळाला तर आम्ही नवनवीन प्रोजेक्ट अजून आपल्यासमोर सादर करू। धुळेकरांना त्याला नम्र विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघावा। धन्यवाद। चित्रपटाचे निर्माते श्री संजय अहिरे हे त्यांची भूमिका जास्त जवळ आपण पूर्ण सामोरं दिलं। आज चित्रपट बघताना तुम्ही सुरुवात केली बघायला तर आज यातून उठू नका, पूर्ण चित्रपट बघा। पूर्ण चित्रपट बघितला जर तुम्हाला कळेल ते चित्रपटात काय, त्याचा आज पूर्ण बघितला ना तर तुम्हाला लिंक लागणार नाही। बाकीच्या गोष्टीला असतं आपला पहिला शॉट आणि पूर्ण नंतर काही शॉट त्याच्यामध्ये असं जॉईन केलेले आहेत, त्याकरता चित्रपट बघताना पूर्ण चित्रपट बघा। आणि एवढं काही सेन्सॉर जर हा चित्रपट सेन्सॉर केला तर सेन्सॉर वागते ते केलं त्यांनी सुद्धा सांगितलं तुमचा चित्रपट हा कौटुंबिक आहे, म्हणून आपला जो चित्रपट आहे पूर्ण बघायला पाहिजे। आणि कोणताही धर्म असो, समाज असो, त्यांच्या विरोधात काही नाही। कोणाला राग येईल एखाद्या व्यक्तीला असं सुद्धा नाही। आणि स्त्रियांनी बदलत्या युगानुसार कसं वागायचं, जगाबरोबर चालायचं असं त्यात दाखवलेलं आहे। वाईट गोष्टी याच्यात अजिबात नाही आहे। पूर्ण चित्रपट बघा। चांगली मध्यवर्ती भूमिका ते अनेक ऐराणी मराठी आरोप देखील ते करत असतात। खूप चांगल्या प्रोजेक्टमध्ये मराठीमध्ये देखील ते मुंबईमध्ये काम करत असतात की या चित्रपटामध्ये देखील मी एक मध्यवर्ती भूमिका, चांगली भूमिका साकारली आहे। मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, सांगायला लागण्याची आतून पडतो की भट्टी चौधरी हा जो आपला एक लाडका या जिल्ह्यातला कलावंत आहे, त्याची त्यांनी महाराष्ट्रापर्यंत जाऊन पोहोचली आहे। आज भोका आपल्याला डोळ्यात जरी दिसत असला
तरी भटूचे चित्रपट सांगून नावाचा एक चित्रपट आहे मराठी चित्रपट, त्याचा भटू हिरो होता आणि त्याची अतिशय मोठी आणि मध्यवर्ती भूमिका भविष्यात चित्रपट होती आणि त्या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीबद्दल प्रचंड कौतुक करण्यात आलं त्याच्या भूमिकेचं. आणि असे अनेक प्रकारचे चित्रपटामध्ये अनेक प्रकारचे अल्बम असतील, ऐराणी सिनेमा असेल, ऐराणी अल्बम असेल, अशा अनेक चित्रपटामध्ये भटूने काम केलेलं आहे. भटूची जी काही सुरुवात आहे, खरी पहिली सुरुवात जो आहे भटूचा पाय अतिशय भक्कम आणि मजबूत असा आहे की भटूची पहिली सुरुवात नाटकापासून झाली आणि भटू नाट्यकलावंत असल्यामुळे तो कुठेही प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी गेला की ती स्क्रिप्ट काय आहे किंवा डायलॉग कसे पाठ करायचे किंवा डायलॉग कुठल्या अँगलने आपण घ्यायचे भटूला जास्त सांगावं लागत नाही. त्यामुळे भटूला आपल्या शहरात खूप चांगली मागणी आहे या मराठी प्रोजेक्टमध्ये आणि भटूचे देखील या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलावंत असतील, दिग्दर्शक असतील, आर्ट डिरेक्टर असतील किंवा लेखक कॅमेरामॅन यांच्याशी अतिशय जवळचे संबंध भटूचे आहेत. जर मुंबईत एखाद्या चित्रपटाचं कास्टिंग सुरू असेल तर तिथे जर एखाद्या